गंगाखेड येथून माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या भगिनी उर्मिला केंद्रे या निवडून आल्या आहेत। तेथील नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी त्या उभ्या होत्या आणि त्यांच्या विरोधात जे पॅनल उभं होतं ते उभं होतं रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी उभा केलेलं पॅनल होतं। ही लढत चांगलीच अटीतटीची झाली होती आणि त्यासाठी धनंजय मुंडे यांनी स्वतः जाऊन एक अत्यंत भाऊक सभा घेतली होती, ती सुद्धा आपण बघितली होती। मात्र या सभेनंतर रत्नाकर गुट्टे आणि धनंजय मुंडे यांच्यातला वाद चांगलाच पेटला होता। पण तरीसुद्धा धनंजय मुंडे यांच्या भगिनी उर्मिला केंद्रे इथनं निवडून आलेल्या आहेत आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी तशीच भाऊक प्रतिक्रिया दिली आहे। त्यासोबतच हा विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी धनंजय मुंडे स्वतः आता गंगाखेडकडे निघाले आहेत, अशा बातम्यासुद्धा तुम्ही बघितल्या असतील। याच विजयाची जी पार्श्वभूमी होती ती सभा जी धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या भगिनीसाठी गंगाखेड येथे घेतली होती। या सभेनंतर जे रत्नाकर गुट्टेंशी त्यांचं वैर झालं ते वैर रत्नाकर गुट्टे यांनी त्यानंतरच्या सभेमधून बोलून दाखवलं होतं। रत्नाकर गुट्टे त्या सभेमध्ये स्पष्ट बोलले होते की धनुभाऊ, आता तुमचं आणि आमचं लागलंच आहे।